सांगतोय म्हणून आपण जर गच्च बसलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला नेहमीच आंदोलनाच्या पवित्र्यात राहिलं पाहिजे. आपण नेहमीच सरकारला जाणीव करून दिलं पाहिजे की हा मातंग समाज आणि तत्सम जाती त्या मेलेल्या नाहीत, त्या जिवंत जाती आहेत. आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी ते कधीही रस्त्यावर येऊ शकतात, आंदोलन पुकारू शकतात. अशा प्रकारचा शब्द आपण जर त्या स्थितीमध्ये राहिलो तर मित्रांनो, आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी आरक्षणाचा लाभ आपल्याला मिळणार आहे. नाहीतर आपण मागच भोगलो, आपण 75 वर्षे आरक्षणाविना राहिलो, काहीही आपल्याला मिळालं नाही. म्हणून त्याच पद्धतीनं पुढेही चालू ठेवायचं असेल तर येणारी पिढी आपल्याला म्हणेल, अरे आमचे बाप दादे या समाजातले काही जिवंत होते का मरून गेले होते. म्हणून मित्रांनो, आपण हा विषय समजून घ्या आणि या विषयासाठी आपण निकराची लढाई म्हणून आपण या लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला सरकारला जाब विचारायचा आहे. 13 तारखेला नागपूरच्या विधानसभेवर मोर्चा आहे. उद्याला आपलं त्या ठिकाणी धरणे आंदोलन आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून धरणे आंदोलनासाठी येणार आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी आज संध्याकाळी मिळेल त्या वाहनानं आपल्याला नागपूरला निघायचंय. उद्याच्या धरणे आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सामील व्हायचंय आणि परवाला सगळ्यांनी मिळून विष्णुभाऊच्या सोबत लहुजी शक्ती सेनेच्या महामोर्चामध्ये आपल्याला सामील व्हायचंय. तो महामोर्चा सरकार शहाणा असेल तर उद्यापर्यंत निर्णय घेईल आणि आम्हाला या ठिकाणी जर आम्हाला वाटलं खरोखरच हे सरकार देणार आहे, शब्द पाळणार आहे, तर आम्ही मोर्चा आम्ही काढणार नाही. आणि जर उद्यापर्यंत सरकारनं निर्णय नाही घेतला तर मात्र आम्ही परवाला 13 तारखेला विधानसभेवर लाखोच्या संख्येनं धडकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी मी शब्द देतो. आणि आपण पोलीस प्रशासनानं नीटपणानं आम्हाला सांभाळून घेतलं, संरक्षण दिलं आणि शांततेच्या मार्गानं आलेल्या सर्व बंधू भगिनीनं या आंदोलनामध्ये सामील झाले. म्हणून या आंदोलनाला कसलाही गालबोट न लागता आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन केलो. पण एक इशारा देतो, यानंतरचं आंदोलन ज्या ज्या वेळेला आरक्षण वर्गीकरणाचं होईल ते आंदोलन शांततेनं पार पडेलच असं सांगता येणार नाही. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी असा या ठिकाणी इशारा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय रावजी. धन्यवाद सर. यानंतर